नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी मराठी या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। माझी मराठी या कवितेचे कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून मातृभाषेचे महत्त्व आणि त्याची थोरवी याचा वर्णन करून सांगत आहेत। चला तर कवितेच्या उर्वरित ओळींचा आपण सविस्तर अभ्यास करून घेऊया। मराठी भाषेचे महत्त्व वर्णन करत असताना कवयित्री सांगतात की ज्याप्रमाणे आई आपल्याला प्रेम देते, वात्सल्य देते, जिव्हाळा देते, तशीच ही मातृभाषा सुद्धा आपल्याला जिव्हाळ्याने जवळ घेते आणि आपल्या मनातील भावनांना व्यक्त करते, त्या भावनांना अर्थ देते, त्या शब्दांना ती अर्थ देत असते। अशा या आपल्या मातृभाषेचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही। किंबहुना कवयित्रींचं म्हणणं आहे की या मातृभाषेच्या ऋणातून, उपकारातून मला तिच्या उतराईतून मोकळे व्हायचे नाही। तिच्या एक शब्द हा अत्यंत अनमोल असा असतो, म्हणून शब्द वापरत असताना आपण शब्द नेहमी जपून वापरले पाहिजे। कारण की काही शब्द तप्त लोखंडाप्रमाणे असतात, तर काही शब्द आपल्या मनाला अत्यंत शीतल देणारे, थंडगार करणारे, हळवे असतात। पुढे कवितेच्या ओळींमधून कवी आपल्याला सांगत आहेत, कवयित्री आपल्याला सांगत आहेत की रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनी या नाना बोली माझी मराठी सजली। बघा, कवयित्री सांगत आहेत की रान वाऱ्याच्या गंधात, रान वारा, रान म्हणजे काय? शेत, जंगल, की नाही, आपण शेतात जातो, जंगलात जातो, किती मनाला हळूवार स्पर्श करणारा वारा तिकडे वाहत असतो आणि त्या वाऱ्याच्या आल्हाददायक स्पर्शाने आपलं मन अत्यंत ओथंबून जातं। ज्याप्रमाणे बघा, आपण म्हणत असतो की 12 कोसावरती प्रत्येक ठिकाणी भाषा बदलत असते, की नाही। मग प्रत्येक अशा या भाषेचा एक विशिष्ट गंध असतो। ज्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जातो त्या प्रकारचा तो वाऱ्याचा स्पर्श आपल्या मनाला ओथंबून टाकत असतो। जर आपण एखाद्या शेतात गेलो तर तिकडच्या वाऱ्याचा तो गंध अत्यंत आल्हाददायक असतो। गंध म्हणजे काय? सुवास, सुगंध, की नाही। मग त्या वाऱ्याचा सुगंध आपल्याला येत नाही, पण त्या स्पर्शाचं वर्णन करत असताना त्याला गंधाची उपमा कवयित्रीने दिलेली आहे। कवयित्री म्हणतात की ज्याप्रमाणे मी जर एखाद्या नदी किनारी गेली तर तिकडचा तो थंडावा माझ्या मनाला स्पर्शून जातो, शेतामध्ये गेलो तर तिकडचा तो आल्हाददायक हवेचा स्पर्श माझ्या मनाला ओथंबून टाकतो, त्याचा तो गंध, त्याचा तो स्पर्श मनाला हवा हवा असा वाटतो। पुढे कवयित्री सांगत आहेत आपल्याला या कवितेच्या माध्यमातून की आपल्या प्रत्येक गावाची ही बोलीभाषा वेगळी असते। आपण म्हणतो की प्रत्येक 12 मैलाच्या अंतरावरती भाषा बदलत असते आणि ह्या प्रत्येक भाषेचं, प्रत्येक बोलीभाषेचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ते मातृभाषा जेव्हा आपण बोलतो तर त्याची उपमा कवयित्री सांगतात की त्याचं ते अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, ते फक्त आपण मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्येच त्याला जाणून घेऊ शकतो। ज्याप्रमाणे बघा, वाऱ्याचा स्पर्श आपल्याला दिसत नाही, त्याला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, पण त्याचा गंध, त्याचा तो स्पर्श फक्त आपण अनुभव घेऊ शकतो। तसंच ह्या मातृभाषेचा जो ओलावा आहे आपल्या मनामध्ये, त्याचा तो स्पर्श, त्याचा तो ओलावा, त्याचा तो गंध आपल्या मनामध्ये दरवळत असतो। तो शब्दाने कितीही व्यक्त करायचा प्रयत्न केला तरी आपण व्यक्त करू शकत नाही। रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, ज्याप्रमाणे त्या
जंगलात गेल्यानंतर, शेतात गेल्यानंतर तिकडच्या त्या वाऱ्याच्या स्पर्शाने आपलं मन आल्हाद होऊन जातं, त्याच्या स्पर्शाने आपलं मन आनंदित होतं. तशीच ही माझी मराठी भाषा सुद्धा भिजलेली आहे. कशाने? गंधाने. विविध बघा, आता आपण म्हणतो की प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या असतात, मग पण ती मातृभाषा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपली मराठी भाषा असू दे, गुजराती भाषा असू दे, कन्नड असू दे, तामिळ असू दे, इंग्रजी असू दे, उर्दू असू दे, प्रत्येकाची भाषा, बोलीभाषा किंवा मातृभाषा ही त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजलेली असते. तिने त्या मनामध्ये घर केलेलं असतं आणि आपल्या ह्या मनातील भावनांना, आपल्या मनातील या विचारांना, कल्पनांना व्यक्त करण्याचं माध्यम ही आपली भाषा असते, मातृभाषा असते. मग जेव्हा आपण प्रत्येक शब्द बोलत असतो तर आपल्या मनातील ते आल्हाद, भावना, स्पर्श व्यक्त होत असतात आणि अशा रीतीने आपल्या मनातील भावना ओथंबून निघालेल्या असतात. आपली मराठी भाषा ही अशीच रानवाऱ्याच्या गंधामध्ये भिजलेली आहे. आता बघा, जसं की आपण पावसामध्ये मोठे मोठे गारे पडतात, त्या गाऱ्यांचा स्पर्श कसा असतो? आवाज येणारा असतो. पण कधी जेव्हा तो स्पर्श पाऊस पडतो आणि त्या मातीमध्ये ते पहिले पावसाचे थेंब पडतात, तर तो गंध सगळीकडे पसरतो आणि तो गंध जसं पूर्ण पृथ्वीला ओथंबून टाकतो, भिजवून टाकतो, तसंच त्या वारा काय करतो? त्या स्पर्शाचा, मातीचा आणि पहिल्या पावसाच्या पाण्याचा जो स्पर्श मातीला होतो त्याचा तो सुगंध पूर्ण वातावरणामध्ये दरवळून टाकतो. त्याचप्रमाणे जसं त्या वातावरण, पाऊस आणि पृथ्वी त्या वातावरणामध्ये भिजले जातात आणि तो गंध सगळीकडे पसरतो, मग तो गंध हवा असा वाटतो. तशीच ही माझी मातृभाषा आहे. भलेही मी कोणत्याही भाषेमध्ये बोलत असो, पण माझ्या मनामध्ये रुजलेले ते भावना, माझ्या मनामध्ये रुजलेले ते विचार, त्या कल्पना अशाच माझ्या मातृभाषेने ओथंबून जातात आणि ही मातृभाषा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक घर केलेलं असतं. लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. जसं की ह्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं की एखादं आपण कविता लिहितो, काव्य लिहितो, तर कवितेमध्ये काव्य सौंदर्य असतं. एखादं आपण जेव्हा पाठ लिहितो, लेख लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, नाटक लिहितो, ते सुद्धा भाषा सौंदर्याने ओथंबलेलं असतं, भाषा सौंदर्याने नटलेलं असतं. ज्याप्रमाणे एखादी स्त्री दागदागिने घालून तिचं सौंदर्य अजून वाढवत असतं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा भाषेमध्ये विविध शब्दांच्या प्रकारांच्या, शब्दांच्या जातींचा उपयोग करत असतो. मग कधी आपण म्हण वापरतो, कधी आपण वाक्यप्रचार वापरतो, कधी आपण शब्दांच्या विविध जाती, अनेक शब्दांसाठी एखादा छोटासा शब्द वापरतो, छोट्या शब्दासाठी अनेक अर्थाचे शब्द आपण वापरत असतो. मग याच्यामुळे काय होतं? आपली भाषेमध्ये सौंदर्यता अजून वाढते. अलंकार असतात, छंद असतात की नाही? मग हे सगळे आपल्या भाषेचे अलंकार आहेत. ज्याप्रमाणे स्त्री विविध अलंकार घालून स्वतःचं सुंदरता वाढवत असते, तशीच आपली मराठी भाषा सुद्धा छोट्या छोट्या बोलीभाषेतून सजलेली आहे, नटलेली आहे. आणि ह्या बोलीभाषेमध्ये विशिष्ट शब्दरचना असतात, विशिष्ट वाक्यरचना असतात आणि त्या विशिष्ट वाक्यरचनाने, त्या विशिष्ट शब्दरचनाने ही आपली मातृभाषा आणि बोलीभाषा अत्यंत रूपकतेने, व्यापकतेने नटलेली असते, सजलेली असते. पुढे कवयित्री म्हणतात, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. आता बघा, माझ्या भाषेचे अमृत, अमृत हे अत्यंत मौल्यवान असं पेय मानलं जातं, की असं म्हटलं जातं की अमृत पिल्याने तो मनुष्य काय होतो? तो अमर होतो. मग आपली भाषा सुद्धा ही अशीच अमर आहे की तिला कधीच शेवट नाही. आपण अमृत पिल्याने मनुष्याचा शेवट जसा होत नाही ना, तसंच माझ्या ह्या भाषेचं सुद्धा कधी शेवट होणार नाही. जोपर्यंत ही सजीव सृष्टी आहे तोपर्यंत ही भाषा अमर राहणार आहे. आणि मग ह्या भाषेचे जे अमृत असं आहे ते हे प्राशेल म्हणजे पिणे,
की बघा अमृत पिल्यावरती मनुष्य काय होतो, अमर होतो असं म्हटलं जातं. समुद्र मंथनामध्ये अमृताचा जो कलश होता तो कलश प्राप्त करण्यासाठी दैत्यांमध्ये आणि देवांमध्ये म्हणजेच राक्षसांमध्ये आणि देवांमध्ये काय होतं, युद्ध चालू होतं. आणि हे अमृत पिऊन सगळ्यांना काय व्हायचं होतं, अमर व्हायचं होतं. मग जो तो अमृत प्राशन करणार तोच अमर होणार की नाही. म्हणजे तो अमृत जे पिणार, म्हणजे जर देवांनी पिलं तर देव अमर होणार. जर दानवांनी किंवा राक्षसांनी ते प्राशन केले अमृत, म्हणजेच ते अमृत पिले, तर ते काय होणार आहेत, ते अमर होणार आहेत. मग इथे कवयित्रीने आपल्याला काय सांगितलेलं आहे की या भाषेरूपी जे अमृत जो व्यक्ती पिणार आहे तो कसा आहे, भाग्यवंत आहे. आणि खरोखर आपण अत्यंत भाग्यवंत आहोत की आपण भारत देशाचे नागरिक आहोत. आपल्या देशाचा हा विविधतामध्ये नटलेला हा देश मानला जातो. विभिन्नतेमध्ये विविधता आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जातो, विविध भाषा बोलणारे, विविध खानपान असलेले, विविध पोशाख घालणारे, अशी विविधतेने नटलेला आपला हा देश आहे. विविधतेने नटलेला असला तरी अत्यंत सुजलाम सुफलाम समृद्ध असा हा देश आहे. आणि अशा ह्या देशामध्ये विभिन्न बोलीभाषा आहेत. जर आपण प्रत्येक ठिकाणी गेलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मातृभाषा आणि वेगवेगळी आपली ही बोलीभाषा आपल्याला जाणवते, ऐकायला येते. बघा, काही ठिकाणी अहिराणी बोलली जाते, काही ठिकाणी आगरी भाषा असते, काही ठिकाणी आपण म्हणू की कोकणी भाषा असते, मालवणी भाषा असते, कोळी भाषा असते, गुजराती आहे, उर्दू आहे. अशा अनेक भाषा आपण ऐकतो आणि त्या भाषेच्या, मातृभाषेच्या किंवा बोलीभाषेचा आपण आदर करत असतो. मग अशा ह्या बघा, आपण जेव्हा कुठेही जन्म घेतो आपण, तर आपण बोलत असताना आपली आई आपल्याला जे शिकवते ना ते आपण बोलत असतो की नाही. म्हणजे आईची भाषा आपल्याला कळत असते आणि ती भाषा आपण शिकतो. म्हणजे आई ज्या बोलीभाषेमध्ये, ज्या मातृभाषेमध्ये बोलत असते ती मातृभाषा, ती बोलीभाषा आपण बोलत असतो. आणि मग हळूहळू त्या भाषेचे अमृत आपण पितो. म्हणजे त्या भाषेचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि जेव्हा त्या भाषेचं ज्ञान रूपी अमृत आपल्याला प्राप्त होतं तेव्हा आपण आपल्यातले सगळे भावना, सगळे विचार आपण व्यक्त करतो. आणि अशा रीतीने आपण आपला जो विकास होतो, आपली जी प्रगती होते, ती प्रगती आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करून होत असतो. आपण बोलताना, उच्चार करताना किंवा लिहिताना कशाचा उपयोग करतो, तर या भाषेचाच उपयोग करतो. ह्या शब्दांना जर आपल्याला आधार दिला नसता तर आपण खरंच नशीबवान असतो का, भाग्यवंत असतो का? नाही. आपल्याला ह्या भाषेचं अमृत आपण पिल्यामुळे आपण नशीबवान झालेला आहोत, भाग्यवंत झालेलो आहेत. आपल्यासारखं भाग्यवंत कोणी नाही. आता बघा ना, सजीव तर सगळीकडेच आहेत, पण कुत्र्यांना बोलता येतं का, जनावरांना, पशुपक्ष्यांना बोलता येते का? त्यांच्याकडे भाषा ही माध्यम नाहीये. पण मनुष्य हा असा एकमेव प्राणी आहे की तो आपल्या विचारांना व्यक्त करतो आणि ते भाषेच्या माध्यमातून. मग अशा आपण जेव्हा ती भाषा शिकतो, म्हणजेच ते अमृत पितो आपण, आणि मग ते अमृत प्राशन केल्यानंतर आपण आपल्या सगळ्या विचारांना मोकळं करतो, मोकळं रान देतो. आणि हा विचार जेव्हा आपण शब्दातून मांडतो किंवा लिखित स्वरूपात मांडतो, तर आपण बघा, कधी कधी लेखक, कवी अशा काही कल्पना मांडतात, अशा काही त्यांचे विचार व्यक्त करतात. संगीतकार असे काही संगीत व्यक्त करतात की पूर्ण जगामध्ये त्यांची वाहवा होते. मग त्यांचं जे नशीब उजळतं ते कशामुळे, तर हे भाषारूपी अमृत प्राशन केल्यामुळे. म्हणून कवयित्री ते सांगत आहेत की माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. मग बघा, ही भाषा, मग कोणती भाषा असू दे, मराठी भाषा असू दे किंवा अन्य भाषा असू दे, ती कधीच कोणामध्ये दुजाभाव म्हणजे भेदभाव करणे. की बघा, जशी आपली आई मुलांमध्ये भेदभाव करत नाही, तशीच ही भाषा सुद्धा कोणामध्येही कधीच भेदभाव करत नाही, कोणामध्ये दुजाभाव करत नाही. मग तो कोणत्याही पंथाचा असू दे, कोणत्याही समाजाचा असू दे, तर ही मातृभाषा प्रत्येकाला आपल्या प्रेमळ कवेत घेत असते. ज्याप्रमाणे आई आपल्या प्रत्येक मुलाला
समानतेने प्रेम करत असते, त्याचप्रमाणे आपली ही मातृभाषा सुद्धा, आपली ही बोलीभाषा सुद्धा, मग तो कोणत्याही समाजाचा असू दे, कोणत्याही पंथाचा असू दे, त्यांच्यामध्ये कधीच दुजाभाव करत नाही. बघा, आता पंथ पण वेगळे असतात. वारकरी पंथ असतात, महानुभाव पंथ असतात. आता वारकरी पंथ जर आपण पाहायला गेलो, तर जेव्हा विठ्ठलाची वारी निघते, पंढरपूरची वारी निघते, तेव्हा बघा जगातील सगळे कानाकोपऱ्यातील लोक एकत्र येतात आणि त्या वारीमध्ये एकत्र येऊन आपल्या तो संप्रदाय पुढे जात असतो. म्हणजेच काय की बोलीभाषा ही कोणत्याच पंथांमध्ये काय करत नाही, दुजाभाव करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता या कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: गंध, सुवास. लेवनिया नेसून, अंगावर धारण करून, परिधान करून. अमृत, सुधारस, अलौकिक पेय, पीयूष. प्राशेल, पिणे, प्यायला. भाग्यवंत, नशीबवान. दुजाभाव, भेद, फरक, आप-परभाव. पंथ, विचाराच्या धारेने आचरण करणारा समूह. वर्णावी, वर्णन करावी, कथन करावी. थोरवी, मोठेपणा, महत्ता. दूरदेशी, लांबच्या प्रदेशात. ओवी, एक छंद प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण कवितेच्या माध्यमातून कवयित्री आपल्याला आपल्या मातृभाषेची थोरवी याचं वर्णन करत आहे. मातृभाषा आपल्या जीवनामध्ये कशी महत्त्वाची असते हे सांगताना कवयित्रीने मातृभाषेबद्दल आपल्या मनातील आदरभाव व्यक्त केलेला आहे. कवितेतील पुढील कवितेतील ओळींचा अभ्यास आपण पुढील भागात करणार आहोत. धन्यवाद.